नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आता 10वी बोर्ड परीक्षा 2027च्या अनुषंगाने चर्चा करतोय भाषा विषयांवरती। मित्रांनो, 50% मार्क आपल्या भाषा विषयांसाठीच असतात। तसं बघायला गेलं तर 600 मार्कांचे पेपर 3 भाषा विषय असतात, मराठी, इंग्रजी, हिंदी। 3 भाषा विषयांचे झाले जवळपास 300 मार्क आणि बाकी गणित, विज्ञान, समाजशास्त्र या 3 विषयांचे झाले 300 मार्क। 300 आणि 300 600 मार्क, 600 पैकी आपल्याला मार्क असतात। आता एकदम महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो या ठिकाणी लक्षात घ्या, की या भाषा विषयांमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात काय? आउट ऑफ मार्क मिळू शकतात काय? तर उत्तर आहे हो. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना 100 पैकी 100% मिळतात। याचा अर्थ भाषा विषयांमध्ये त्याला 100च्या आसपास मार्क मिळतात। त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर का चांगले मार्क भाषा विषयांमध्ये मिळवायचे असतील, तर त्यासाठी नेमकी काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे यावर चर्चा करणार आहोत। मित्रांनो, अभ्यास करण्याची पद्धत ही विषयानुसार बदलते। प्रत्येक विषयासाठी अभ्यास करण्याची मेथड तुम्ही बदलली पाहिजे, हे लक्षात घ्या। नाहीतर सगळ्या विषयांसारखी साठी समान पद्धतीने अभ्यासाची जर का एक समान पद्धत जर का तुम्ही वापरली, एकच मेथड वापरली, तर तुमचं नुकसान होऊ शकतं। तर भाषा विषयांमध्ये आपण कशी अभ्यासाची स्ट्रॅटेजी वापरली पाहिजे, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क मिळतील, यावर आपली आजची चर्चा असणार आहे। तर जाऊयात पटकन पुढं। पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका। ओके, एक इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्ही जर 10वीला असाल आणि तुम्ही जर का तुम्हाला जर का क्लास लावायचा आहे इंग्लिश, गणित, विज्ञान या 3 विषयांचा ऑनलाईन क्लास, तर आपण सुरू केलाय आपल्या ॲपवर। आपल्या ॲपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी। या आपल्या ॲपवर तुमच्यासाठी आपण क्लास सुरू केलेला आहे, ऑनलाईन क्लास। रोज रात्री 8 वाजता ऑनलाईन क्लास असतो आणि या ऑनलाईन क्लासमध्ये आपण इंग्लिश, गणित आणि विज्ञान या 3 विषयांवरती चर्चा करत असतो। ओके, आणि बोर्डाचे पेपर जवळ आले की त्यावेळेस आपण इतर विषयांवरती सुद्धा चर्चा करत असतो। आणि हा ऑनलाईन क्लास रोज रात्री 8 वाजता असतो। आणि हा ऑनलाईन क्लास जर का तुम्हाला लावायचा असेल, तर आत्ताच तुम्ही आपल्या ॲपवरती जा। ॲप प्ले स्टोअरवरून सुद्धा तुम्ही घेऊ शकताय किंवा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी ॲपची लिंक दिलेली आहे। आपल्या ॲप म्हणजे त्या लिंकवर क्लिक करून ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपवरचा आपला जो क्लास आहे तो जॉइन करा। फक्त ₹199 प्रति महिना या छोट्याशा रकमेमध्ये तुम्ही ऑनलाईन क्लास जॉइन करू शकताय। तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला भाषा विषयांमध्ये चांगले मार्क मिळवायचे असतील कुठलाही, तर सगळ्यात पहिली पायरी आत्तापासून लक्षात घ्या, धडे वाचा। प्रत्येक धडा 2 आणि कविता यांचं 2-3 वेळा वाचन करा। कसं आहे मित्रांनो, आपण धडा वाचत नाहीये, आपलं वाचन खूप कमी झालेलं आहे। म्हणजे आता वाचन संस्कृती जी आहे ती फक्त WhatsAppवर राहिली की काय असं वाटतंय। त्यामुळे वाचा मित्रांनो, वाचायची सवय लावा। धडा 2 ते 3 वेळा वाचा, जेणेकरून तुम्हाला त्या धड्यावरचा कसाही प्रश्न आला, सोमत असेल हिंदी आणि मराठीमध्ये कसाही प्रश्न आला, तरी त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकताय। किंवा आपल्याला उतार्यावरचे प्रश्न असतात, तुम्ही जर का धडा 2-3 वेळा वाचलेला असेल एखादा, तर उतार्यावरच्या प्रश्नांची उत्तरं लिहिताना तुम्हाला तो पॅसेज वाचायची सुद्धा गरज लागणार नाहीये। त्यामुळे तुमचा वेळ वाचू शकतो। इंग्रजी सारख्या विषयांमध्ये सुद्धा तसंच आहे, धडा वाचा, धडा तुम्ही इंग्रजीमध्ये वाचा, त्याचबरोबर धडा जो आहे तो मराठीमधून सुद्धा समजून घ्या। आज नवीन गाईड असेल वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचा मराठी सुद्धा भाषांतर असतं, ते सुद्धा वाचा, जेणेकरून तुम्हाला तो धडा आहे, त्याची कन्सेप्ट आहे, त्या धड्यामधून मांडला गेलेला जो काही विचार आहे, त्या कवितेतून मांडला गेलेला विचार आहे, तो चांगल्या प्रकारे लक्षात राहील आणि याचा फायदा परीक्षेमध्ये होतो। ओके, कधी-कधी पॅसेज न वाचता तुम्ही प्रश्नांची उत्तरं लिहू शकता आणि तुमचा वेळ वाचू शकतो। ओके, त्यामुळे धडा आणि कविता आत्तापासूनच वाचायला सुरुवात करा। त्याच्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, सोमत आणि स्थूल वाचन या प्रश्नांचं पाठांतर। बघा, भाषा विषयांमध्ये जर बघितलं, मराठी आणि हिंदी या विषयांमध्ये तुम्हाला काय करायचंय, सोमत आणि स्थूल वाचन यांचं तुम्हाला यांचेच म्हणजे पाठांतराचा जर भाग झाला, जसं विज्ञानामध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरं पाठ करायची आहेत, इतिहास, भूगोलामध्ये प्रश्नांची उत्तरं पाठ करायची आहेत, परंतु इथं पाठ करायचंय फक्त सोमत आणि स्थूल वाचनचे जे काही प्रश्न आहेत ठरलेले, तेवढंच पाठ करायचंय। पाठांतराचा भाग एवढाच आहे, बाकी सगळा जो भाग आहे तो तुम्हाला समजून घ्यायचा आहे। ओके, त्यामुळे पाठांतराचा भाग फक्त एवढाच आहे। स्थूल वाचन तुम्हाला जवळपास 3 आणि 3 6 मार्काचं स्थूल वाचन असतं। 2 असेल मराठीमध्ये आणि हिंदीमध्ये थोडेसे वेगळे मार्क असतील, स्थूल वाचनला वेगळे असेल, पण पाठांतराचा भाग एवढाच आहे। त्याच्यानंतर व्याकरण, व्याकरणाचा भाग इम्पॉर्टंट आहे। इंग्रजी व्याकरण जे आहे ते व्यवस्थित तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे। इंग्रजी व्याकरणाचा जर विचार केला, तर त्या इंग्रजी व्याकरणामध्ये तुम्हाला काय आहे, तर तुम्हाला जास्तीत जास्त विचारला जाणारा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टेन्स आहे। टेन्स नंतर तुम्हाला टॅग्स आहेत, टॅग्स नंतर क्वेश्चन टॅग आपण म्हणतो तो आहे, त्याच्यानंतर चेंज द व्हॉइस आहे, त्याचबरोबर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे, त्याचबरोबर एबल टू अनेबल टू आहे, नॉट ओन्ली बट ऑल्सो आहे, अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, जे रेग्युलर येणारे जे काही प्रश्न आहेत त्यावर जरा थोडासा जास्त फोकस करा, फक्त व्याकरणाची तयारी करा। तसंच मराठीमध्ये जर तुम्ही बघितलं, तर मराठीमध्ये तुम्हाला समास आहे, शब्दसिद्धी आहे,
जो काही घटक आहे तुम्हाला व्याकरणाचा तो नीट करायचा, हिंदीचा व्याकरणाचा भाग थोडासा क्लिअर करावा लागेल. आणि त्याच्यानंतर लेखन विभाग. लेखन विभाग प्रत्येक विषयानुसार वेगवेगळे आहेत. पत्रलेखन तर सगळीकडेच आहेत, रिपोर्ट रायटिंग सुद्धा सगळीकडे आहे. तो लेखन विभाग जो आहे तो व्यवस्थित असला पाहिजे. लेखन विभागाचे फॉर्मॅट, बऱ्याचदा आपले फॉर्मॅट चुकतात. मित्रांनो, फॉर्मॅट प्रमाणे लिहा, जो काही योग्य फॉर्मॅट आहे त्याप्रमाणेच लिहा. मराठी, हिंदी असेल, इंग्रजी असेल, जो लेखन विभागाचा फॉर्मॅट आहे त्याप्रमाणे तुम्हाला नीट लिहिलं पाहिजे. पत्र असेल तर त्याच्यामध्ये पत्ता आहे, दिनांक आहे, विषय आहे, जर औपचारिक पत्र असेल तर. त्याच्यानंतर मग बाकी सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या. जर तुम्हाला न्यूज लिहायची आहे, बातमी लेखन आहे, तर त्या बातमीचा मथळा असेल, टायटल असेल, त्या बातमीचा स्रोत असेल, बातमीची सुरुवात आहे, मध्य आहे, शेवट आहे, हे सगळे मुद्दे जे आहेत ते व्यवस्थित. गोष्ट लिहिणार असेल तर गोष्टीला शीर्षक असेल, बोध असेल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहिता आल्या पाहिजेत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका सराव. जर एखादा विद्यार्थी ही व्हिडिओ शेवटच्या महिन्यामध्ये बघत आहे तर त्याला एवढं बाकी काय करायची गरज नाही, प्रश्नपत्रिकाचा सराव. बघा मित्रांनो, विज्ञान, मराठी, विज्ञान, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र या विषयांचा जर विचार केला तर या विषयांपेक्षा तुम्ही जर भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिकांवरच जास्त फोकस केला तर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. प्रश्नपत्रिकाचा सराव व्यवस्थित करा. आणि हा सराव करत असताना एक वेगळी स्ट्रॅटेजी वापरा. जसं की समजा तुम्ही इंग्लिशचा जर का प्रश्नपत्रिकांचा सराव करत असाल तर तुम्हाला आयडिया सांगतो. 5 प्रश्नपत्रिका घ्या. सगळं तुमचं हे सगळं झाल्यानंतर, म्हणजे तुम्ही धड्यांचं वाचन केलं, स्वमतचं पाठांतर केलं, व्याकरण केलं सगळं, तुम्ही लेखन विभाग सगळं केला. हा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, प्रश्नपत्रिका सोडवताना समजा तुम्ही इंग्लिशची प्रश्नपत्रिका सोडवायला घेतली, तर 5 प्रश्नपत्रिका घ्यायच्या इंग्लिशच्या, 5 सोडवायच्या. पण त्या सोडवताना कशा सोडवायच्या असं नाही करायचं. सहसा जर तुम्ही बघायला गेलं तर प्रश्नपत्रिका सोडवताना मुलं कशी सोडवतात, पहिली एक प्रश्नपत्रिका घेतात ती संपूर्ण सोडवतात, दुसरी घेतात संपूर्ण सोडवतात, तिसरी घेतात संपूर्ण सोडवतात. तर माझं मत आहे सध्या असं करू नका. तुम्ही काय करा, 5ही प्रश्नपत्रिकांमधला सुरुवातीला पहिलाच प्रश्न करा. आता पहिला प्रश्न तुम्हाला माहिती आहे लँग्वेज स्टडी 10 मार्काचा, तो सगळा करा. जेणेकरून म्हणजे पहिली प्रश्नपत्रिका घ्या, तिच्यातला तो लँग्वेज स्टडीचा प्रश्न सोडवा. दुसरी प्रश्नपत्रिका घ्या, तिच्यातला लँग्वेज स्टडी. तिसरी घ्या, तिच्यातला लँग्वेज स्टडी. चौथी लँग्वेज स्टडी. 5वी घ्या, तिच्यातला लँग्वेज स्टडी. म्हणजे 5 प्रश्नपत्रिकांमधला लँग्वेज स्टडीचा भाग ज्यावेळेस तुम्ही क्लिअर करता, त्यावेळेस तुमचे 10 मार्क जे आहेत ते फिक्स होतात. म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात येतं की लँग्वेज स्टडीमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येतात. ते झाल्यानंतर म्हणजे उतारे आहेत त्याचे ते करा. सगळ्या म्हणजे पहिल्या प्रश्नपत्रिकेतले पॅसेज, दुसऱ्या प्रश्नपत्रिकेतले पॅसेज, तिसऱ्या प्रश्नपत्रिकेतले पॅसेज, सगळे पॅसेज करा. ते पॅसेज झाल्यानंतर मग पुढे मग कवितेवरचे प्रश्न असतील, नंतर रायटिंग स्किलचा भाग असेल, पत्र असेल, मग सगळी पत्र लिहा. त्याच्यानंतर सगळा रिपोर्ट रायटिंग लिहा. अशा प्रकारे एक भाग जो आहे तो प्रत्येक प्रश्नपत्रिकांमधला कव्हर करायला घ्या. जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक भागावर नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. तसंच मराठीचं करा. मराठीचं करत असताना सुरुवातीला सगळे उतार्यावरचे प्रश्न, नंतर काय असेल कवितेवरचे प्रश्न, नंतर मग तुमचं व्याकरण असेल, नंतर लेखन विभाग असेल. अशी टप्प्याटप्प्याने तयारी करा. प्रत्येक मुद्द्यानुसार तुम्हाला वेगळी जर तयारी करता आली तर त्याचा फायदा खूप होतो. आणि ती सगळी तयारी झाल्यानंतर मग तुम्ही काय करा, प्रश्नपत्रिका वेळ लावून सोडवा. मग एक मराठीची प्रश्नपत्रिका घ्या, 3 तासाचा वेळ लावा, 3 तासामध्ये ती सोडवा. मग एक हिंदीची प्रश्नपत्रिका घ्या, ती वेळ लावून सोडवा. नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये खूप सारा फायदा होऊ शकतो. अशा प्रकारे जर का स्ट्रॅटेजी तुम्ही वापरली तर तिचा तुम्हाला खूप सारा फायदा होऊ शकतो. ओके. आता या ठिकाणी आजच्या चर्चेमध्ये मी इथं थांबतो, पण थांबण्याच्या अगोदर 2 महत्त्वाचे मुद्दे तुम्हाला सांगतो. पहिला पॉइंट असा आहे की आपला YouTube चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेलचं बटन दाबा. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर तुम्ही आपला ॲप जर का तुम्ही डाउनलोड केला नसेल, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ॲप डाउनलोड करा आणि त्या ॲपवर ₹199 कोर्स परचेस करा. त्याच्यावरती तुम्ही रोज संध्याकाळी लाईव्ह लेक्चर अटेंड करू शकता. आपला क्लास, ऑनलाईन क्लास अटेंड करू शकता आपल्या ॲपवरती फक्त ₹199 ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरवरती जाऊन ॲप डाउनलोड करू शकता. ओके. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, आता माझा जर तुम्हाला प्रवास जाणून घ्यायचा असेल तर एका YouTube चॅनलवरती माझी मुलाखत घेण्यात आली होती काल परवा. तर ती मुलाखत तुम्हाला YouTube चॅनलवरती माझी बघायला मिळेल. म्हणजे त्यामध्ये मी कशाप्रकारे आपला YouTube चॅनल जो आहे तो सुरू केला, त्याचबरोबर लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा जो माझा प्रवास आहे, तो तुम्हाला जर जाणून घ्यायचा असेल तर त्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता. त्या पॉडकास्टची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे किंवा तुम्हाला इथे या स्क्रीनवरती तुम्हाला तो पॉडकास्ट जो आहे, त्या पॉडकास्टची लिंक तुम्हाला बघायला मिळेल. तर त्यावर क्लिक करून तुम्ही तो पॉडकास्ट नक्कीच बघा, जेणेकरून माझा जो प्रवास आहे तो तुम्हाला जाणून घेता येईल. तर आजच्या चर्चेत इथेच थांबूयात मित्रांनो. बाय सर्वांना. धन्यवाद.